की आम्ही एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलेलो आहोत, तर तुम्हाला तुम्ही प्रश्न विचारून कशा करता फाटे फोडता? मी पहिल्या दिवसापासून ते सांगतो. नाही, परंतु ज्या प्रकारे 19 वर्षामध्ये झालं नाही ते मराठीच्या मुद्द्यावर झालेलं आहे. येत्या काळामध्ये राजकीयदृष्ट्या देखील एकत्र येतील असं वाटतं. मग आज काय होतं? आज काय होतं? दोन राजकीय नेते एकत्र येतात तेव्हा ते राजकीय कारणासाठीच एकत्र येतात. आणि त्यांनी दोघांनी मिळून सांगितलेलं आहे ना, ही महाराष्ट्रद्रोही सत्ता आम्ही उलथवून लावू. हे उद्धव ठाकरे बोललेले आहेत. आता राज ठाकरे बोलले विधानसभा रस्त्यावरती आम्ही आहोत. हे राजकीय स्टेटमेंट आहे. आज अनेकांच्या डोळ्यामध्ये पाणी घुसलं जातं. मनसैनिक असू दे किंवा शिवसैनिक असू दे, दोन्ही भाऊ एकत्र यावं असे प्रत्येक एक मराठी माणसाची देखील स्वप्न होतं आणि ते स्वप्न आता पूर्णत्वाकडे जात आहे. उद्धव साहेब असं म्हणाले की आज प्रीमियर आहे, पिक्चर अजून बाकी काही बघायचं आहे. मुंबई मिळवण्यासाठी भाजपकडून वेगवेगळे प्रयत्न केले जातात का? विशेषतः भाजप मुंबई नाही मिळवू शकणार. भाजप अडाणी, लोढा हे किती एकत्र आले, शहा, तरी त्यांना मुंबई गिळता येणार नाही. आणि आजचं चित्र ज्याने पाहिलं आहे, ठाकरे पॉवर, त्याच्यामुळे त्यांनी हा नाद सोडावा. काँग्रेसची कोणी नेते उपस्थित झालेले आहेत? नाही, काँग्रेसचे नेते आले नाहीत, पण त्यांचा आमचा संपर्क होता. त्यांची दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक झाली. देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की कृषीच्या विरोधामध्ये ही गुंडागर्दी सुरू आहे किंवा गुंडगिरी सुरू आहे, ते आम्ही खपून घेणार नाही. म्हणजे याचा अर्थ की ते त्यांना ही गुंडागिरी खपून घ्यावी लागेल. आम्ही मराठीसाठी गुंडागिरी केली 50 वर्षे, म्हणून ते मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे. आदित्य ठाकरेंवरती जी टीका होत होती की इंग्लिश शाळेमध्ये शिकले किंवा तुमची मुलं इंग्लिश शाळेमध्ये शिकतात, आज राज ठाकरेंनी यादीच वाचून दाखवली. चांगलं आहे.